खरं तर हा अशोक खरात गेल्या अनेक दिवसांपासून राज्यामध्ये चर्चेत आहे। तो म्हणजे त्याचा जो काही भांडाफोड झालेला आहे त्यावरून अघोरी कृत्य आणि त्यासोबतच महिलांची फसवणूक केल्याप्रकरणी त्याचा गुन्हेगारी कृत्याचा पर्दाफाश झाल्यानंतर आता त्याचे एक कारनामे समोर येऊ लागलेले आहेत आणि निष्पापांना जाळ्यात ओढणारा हाच नराधम आणखी त्याचा पाय खोलात गेलाय। अंकशास्त्र आणि भविष्याच्या नावाखाली त्यानं अनेकांची लुबाडणूक केली आणि महिलांवर अत्याचार केले। या प्रकरणाची एसआयटी कडून चौकशी सुरू आहे। काल 7 तास चौकशी झाल्यानंतर आजही एसआयटीनं अशोक खरातची 3 तास चौकशी केली। त्याच्यासह खरातचा ऑफिस बॉय, आर्थिक व्यवहार सांभाळणारा दीपक लोंढेंसह एकूण 8 जणांची तपास पथकानं कसून चौकशी केली। दरम्यान खरात विरोधात आणखी एक गुन्हा दाखल झाल्यानंतर नाशिक पोलिसांनी तपासासाठी त्याचा ताबा मिळवलाय। क्राईम ब्रांचकडून खरातची चौकशी करण्यात येते आहे। भोंदू खरातच्या अडचणी आणखी वाढणार आहेत। निष्पापांना जाळ्यात ओढलेलं आहे त्यानं आणि त्याच्या तपासात रोज नवनवीन वेगळी माहिती समोर येते आहे। काल 7 तास त्याची चौकशी करण्यात आल्यानंतर आता त्याची 3 तास चौकशी करण्यात आलेली होती। या खरातची एक जी कृत्य आहेत, काळी कृत्य ती आता समोर येऊ लागलेली आहेत। या खरातनं अनेक महिलांना फसवल्यानंतर एक महिला गर्भवती, तिला देखील त्यानं अशाच पद्धतीनं तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची माहिती आता समोर आली आहे। या प्रकरणी नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पीडित महिला गर्भवती असताना पूजाविधीच्या नावाखाली नराधम खरातनं लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे। तसंच विरोध केल्यास पीडितेसह कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचंही तक्रारीत म्हटलं गेलंय। भोंदू खरात महिलेसोबत येणाऱ्या पतीला बाहेर बसवून लैंगिक शोषण करत असल्याचा आरोप आहे। याशिवाय तो खोटा साप आणि भागाचं खोटं कातडं आणून लोकांना घाबरवून अघोरी कृत्य करत असल्याची तक्रार देण्यात आली आहे। खरातवर आतापर्यंत लैंगिक अत्याचार, महाराष्ट्र नरबळी आणि जादूटोणा प्रतिबंधक कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.